सर्व विद्यार्थी बांधवांना आम्ही विनंती करतो की त्यांनी शांतता ठेवा, कारण की हा तुमचा कार्यक्रम आहे आणि तुमच्या कार्यक्रमाला आमच्यामुळे वेळ होत आहे ते आम्ही जाणू शकतो, परंतु आम्हाला इथंसा तुम्हाला दोन शब्दाचं मार्गदर्शनाकरता बोलावलेलं, आम्ही ते दोन शब्दाचं मार्गदर्शन तुम्हाला केलं पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला एक या देशामध्ये एक आदर्श आणि एक संस्कृती निर्माण करून दिली आणि त्या संस्कृतीमधून आपण काहीतरी करत राहतो, म्हणून आपण पाहुण्यांचे जे विचार आहेत ते शांततेने ऐकले पाहिजेत, कारण की ज्याच्यामुळे आदर्श असतो आणि त्याच्यामध्ये क्षमता असतो तो काहीतरी करू शकतो। म्हणून मी तसा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ अस्वाल ज्यांनी ही संत रूपलाल महाराज एवढी मोठी मराठी संस्था उभी केली आणि ते एक शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि फार परिश्रम केले आणि त्या परिश्रमामधून एवढं मोठं हे भव्य शाळा घडवली, ज्या एरियामध्ये अति संवेदनशील एरिया आणि त्या एरियामध्ये शेतकरी शेतमजूर यांचे सर्व गरीब कुटुंबातल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षा दीक्षापासून कोणी वंचित नाही राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी अति प्रयत्न केले। त्याच्यानंतर विनोद भाऊ काळे त्यांनी पण त्यांचं मोलाचं मार्गदर्शन शिक्षण संस्थेला लावलं आणि अशा एका महान संताचं नाव दिलं की ज्या संतांनी आपला प्रपंच सोडून, आपलं घरदार सोडून, ज्या गाडगे महाराजांसोबत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ते मोठ वाद होते त्यांच्या शेतामध्ये आणि त्या शेतामधून रूपलाल महाराजांना, गाडगे महाराजांनी दर्शन दिलं आणि ते पुन्हा घरी गेले नाही आणि या देशासाठी आणि या समाजाला घडवण्यासाठी त्यांनी एक धार्मिक मंत्र जो त्यांचा मंत्र जो होता की बा समाज घडवायचा हा जो समाज आहे, त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमामधून जो मानव धर्म आहे यांना काहीतरी आपल्या बाजून दिला गेलं पाहिजे, म्हणून गाडगे महाराजांचे शिष्य रूपलाल महाराज होते आणि त्याचमधून आमचे काशीराम साबळे कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, प्रदीप भाऊ वानगडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा भारी बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्याचे कार्याध्यक्ष बुलढाणा त्याने चोरे साहेब, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष लखन भाऊ इंगळे हे भारी वंचित बहुजन आघाडीचे शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि विशाल भाऊ आगरे आमचे सहकारी मित्र। आणि मित्रांनो, जो काही बी विद्यार्थी काहीतरी करतो आणि कर्तृत्वामुळे तो घडतो, त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करावा लागतो आणि जे गुरुने आपल्याला जे मार्गदर्शन देते ते गुरुचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। ज्या गुरुमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, रामदास स्वामींनी त्यांना घडवलं, तुकोराबांनी घडवलं आणि सर्वांनी त्यांना घडवलं आणि त्यांनी एक आदर्श या देशामध्ये निर्माण केला, त्याच्यात गुरुची एक दीक्षा हे तुमच्या पाठीशी असते आणि त्याचमुळे हे सर्व विद्यार्थी तुम्ही हे उद्या देशाचं भविष्य बनवू शकते। आज तुम्ही तुमच्यामधूनच आम्ही बनवतो, आम्ही आमच्या कर्तव्यगारीमुळे आणि आमच्या जीवनामधल्या एका आदर्शामुळे या मंचावर आलो आणि उद्या तुम्ही पण काही तुमच्या शिक्षणाच्या उंचीमुळे, तुमच्या शिक्षणामुळे तुम्ही पण या मंचावर येणार। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात, असे खोटं नाही। ज्या सावित्रीबाईंनी अंगावर शेणाचे घोडे झेलले आणि आमच्या आया बहिणींसाठी एक आदर्श शिक्षणाची एक या देशामध्ये मशाल पेटवली, ते मशाल सावित्रीबाईंना आपल्याला भुलता येत नाही, कारण की मला एक असं नेहमी मनामध्ये खंत वाटते, जे खंत अशी आहे की ज्या वेळेस आम्ही सत्यवानांनी स्वतःच्या मार्गाचा जीव वाचवण्याकरता, सत्यवानाच्या सावित्री स्वतःच्या मार्गाचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे तिच्या नवऱ्याचा जीव वाचवण्याकरता तिने एका वडवृक्षाला प्रदर्शना मारली, पण सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा महात्मा ज्योतिबा फुलेच्या सावित्रीने तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढलं, साऱ्या बायांना शिक्षा दीक्षा मिळाली आणि तुम्हाला सर्वांना हे उंची आणि या देशाचा सर्व जो मान सन्मान आहे आया बहिणीने सावित्रीबाईंनी दिला। त्या सावित्रीबाईंचा तुम्ही एक आम्हाला खंत वाटते पडतो की सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी ज्या वेळेस होती त्यावेळेस आमच्या आया बहिणी तिच्यामध्ये पुढाकार घेत नाही। का घेत नाही की आम्हाला मालूम आहे आमच्या देशाचा इतिहास काय आहे, आमच्या देशाच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे,
ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सावित्रीबाईंवर शेणाचे गोळे फेकले जात होते आणि त्यांचे जे ज्योतिबा होते महात्मा ज्योतिबा फुले त्यांना ते नेहमी म्हणायच्या की बा समाज मला जगू देत नाही आणि माझ्या शेणाचे गोळे फेकले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं अगं म्हणे या समाजाला घडवायचं असेल तर हे गुरुमंत्र आहे माझ्याकडे आणि तो गुरुमंत्र तू घे. जे रोज शेणाचे गोळे फेकतात तिने ते साडी शाळेमध्ये घालून जायची म्हणजे ते किचडानं भरलेली असेल तर तिच्या कोणी गोळे फेकणार नाही आणि एक दुसरी साडी तुझ्या सोबत घेऊन जायची आणि ते जे साडी आहे तिथं जाऊन घालायची आणि विद्यार्थ्यांना मग शिकवायचं. त्या पद्धतीने शिक्षा दीक्षा आपल्याला भेटलेली आहे. मित्रांनो मी तुमचा ज्यादा टाईम घेणार नाही. कामांची वेळ भरपूर झालेला आहे आणि तुमच्या जे आता जे संमेलन आहे यानंतर तुम्हाला जे जो कार्यक्रम आहे तुमचा पुढचा त्याच्याकडे आज आम्हाला आयोजकांनी बोलायची संधी दिली त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 लाभलेले शब्द सांगतो. श्री संत रूपलाल महाराज की धन्यवाद भाऊ. रामकृष्ण भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की फुले दाम्पत्य आणि फुले दाम्पत्यांनी आपल्या देशासाठी काय केलं. तर भाऊंना मला एवढंच सांगायचं आहे की ज्या फुले दाम्पत्यांनी या ज्या स्त्रिया आज रोजी जगतात वावरतात स्वातंत्र्य बहाल केला आहे त्यांना